अंधेरी के राजा गणेशोत्सव 2025 का जयंती समारोह। आजाद नगर सार्वजनिक उत्सव समिति द्वारा आयोजित डायमंड जुबली गणेशोत्सव 2025 अंधेरी के राजा का 60 साल पूरा होने पर खुशियां मनाई जा रही है। इस वर्ष विश्व प्रसिद्ध सारंगपुर कष्टभंजन देव हनुमान मंदिर की प्रतिकृति पर अंधेरी के राजा का मारुति रूप की स्थापना की गई है। अंधेरी के राजा गणेश उत्सव 2025 जयंती महोत्सव इस बार क्या रहेगा, खास पत्रकारों को दी जानकारी। आजाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो। आजाद नगर सार्वजनिक उत्सव समिती उपनगरामध्ये अंधेरीच्या राजाचं सातत्याने गेल्या 60 वर्षापासून आयोजन करीत आहे। यंदाचा आमचा हिरक महोत्सव आहे। आजाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचं भान ठेवतो। माझे सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। आजाद नगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यंदाचा आमचा नवरात्रोत्सवाचं सुद्धा हे 60वं वर्ष आहे। दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो। आणि या सणामध्ये फक्त आजाद नगरचेच नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमचे लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात। 1966 साली सुरू झालेला हा गणेशोत्सव अतिशय लहान प्रमाणात होता। खरं म्हणजे आजाद नगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टोबॅकोचे असतील, मग एक्सेलचे असतील, स्पेशल स्टीलचे असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी आणि त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली। प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा हा गणेशोत्सव साजरा केला जात होता। दिवसेदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं। अंधेरी पश्चिममधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाची विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरीमध्ये, त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो, त्या पूर्ण गावामधनं हे विसर्जन होतं। त्र्याहत्तर साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता। भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोचत होती। अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये, दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता। त्यावेळेला लोकांनी देवापुढे साकडं घातलं, अंधेरीच्या राजापुढे, आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या, पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी नव्हे तर आम्ही त्याला बाप्पाचं विसर्जन संकष्टीपर्यंत आम्ही वाढवू। आणि आपल्या सर्वांना ज्ञान असेल की 74 साली भरपूर पाऊस पडला, हे सगळे संप वगैरे सगळे मिटले होते आणि आम्ही देवाकडे साकडं घातल्याप्रमाणे त्या वर्षीपासून आजतागायत
या मूर्तीचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला होतं. जरी संकष्टी चतुर्थीला आमचं विसर्जन होत असेल तरी आमची जी पूजेची मूर्ती आहे त्याचं विसर्जन आम्ही अनंत चतुर्दशीला करतो. आणि नंतर मग 4 दिवसांनी संकष्टीला ह्या गणपतीचं आम्ही विसर्जन करतो. लाखो भाविक ह्याच्यामध्ये सामील होतात. आणि अंधेरीच्या राजाचं आयोजन करत असताना आम्ही सर्व सामाजिकसुद्धा कार्याकडे आम्ही लक्ष ठेवत असतो. जसा कधी दुष्काळ पडला महाराष्ट्रात, देशात दुष्काळ पडला, काही अडीअडचण आली, काही संकटं आली, जसं मध्यंतरी करोना येऊन गेला, अशा वेळेला सरकारच्या सगळ्या सूचना आम्ही ज्या तंतोतंत त्याचं पालन केलं होतं. नुसतं पालन केलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा आर्थिक हातभार सुद्धा आम्ही सरकारला आम्ही त्यावेळेला आमच्या मंडळाच्या वतीने केला, हातभार लावला. कोरोनामध्ये पहिलं डोनेशन जे असेल ते पर्यंत आमच्या अंधेरीच्या राजाकडनं केलं. त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब होते. त्याच्या आधीसुद्धा ज्या वेळेला 2005ला ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला आणि त्यामध्ये नुकसान झालं, त्यावेळेलासुद्धा आमच्या अंधेरीच्या राजाचे सर्व कार्यकर्ते त्यांनीसुद्धा त्यावेळेला त्या संकटसमयी मुंबईकरांची साथ दिली. डेकोरेशन करतानासुद्धा आम्ही एक प्रथा पाळतो की एखाद्या चांगल्या देवळाची नामांकित देवळाची आम्ही प्रतिकृती या ठिकाणी आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतो. पालीच्या गणपतीपासून बल्लाळेश्वरापासून आम्ही सुरुवात जी केली आहे ती आज साळंगपूरच्या कष्टभंजन हनुमानापर्यंत आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत. आणि हे यंदाचं वर्ष हनुमानाचं विशेष असल्यामुळे आम्ही ह्या वेळेला हनुमानाचं देवळाची निवड केली. आणि गेले अनेक वर्षापासून घरचा कार्यक्रम आहे, आपलं मंडळ आहे, अशा परीने भावना ठेवून या देखाव्याची रचना करणारे आमचे धर्मेश शाह दरवर्षी आमच्याबरोबर येतात, देवळाची निवड करतात. आता हे यंदाचं जे देऊळ आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी बघून आलेलो आहोत. त्यांच्या परवानगीसुद्धा आम्ही घेतो. तर हे जे काही देखावा केलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मला वाटतं धर्मेश शाहने आपल्याला दिली तर मला वाटतं जास्ती उचित ठरेल. मला सगळं माहीत असेल तसं सुवर्ण जयंतीमध्ये पण आम्ही अंधेरीच्या राजामध्ये अंबेधाम टेम्पल म्हणून आम्ही मंदिरची प्रतिकृती बनवली होती. ती पण भरपूर मोठी आणि भरपूर डिटेलिंग झाली होती. आणि ती प्रतिकृती पण 5 ते 6 स्क्वेअर फीटमध्ये बनवली होती. त्या हिशोबाने हिरक महोत्सव आहे त्यामध्ये आम्ही ह्या महोत्सवमध्ये 60व्या वर्षामध्ये कुठलं तरी व्यवस्थित मोठं मंदिर जे सर्व भक्तांना पुढे जाता येत नाही त्यांना इकडे येऊन त्याची प्रतिकृतीची फिलिंग्स वगैरे भेटेल त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळे मंदिर आम्ही व्हिजिट करत होतो. आणि समितीमध्ये आम्ही असतो आणि सगळे जे मंदिर आम्ही व्हिजिट करतो त्याची समीक्षा करतो. आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की हिरक महोत्सवमध्ये आम्ही सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे त्यामध्ये सगळ्यांची सारंगपूर मंदिर आणि आमच्या अंधेरीच्या तिकडे पण सगळ्यांची मानता पुरी होते. आणि ह्याबरोबर नवसाला पावला राजामध्ये पण तसं होतं. तर आम्ही हिरक महोत्सवामध्ये स्पेशलमध्ये हनुमान मंदिरच्या प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आमच्याकडे दुसऱ्या सार्वजनिक महोत्सवामध्ये जेवढी जागा असते त्यापेक्षा बरीचशी मोठी जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे परिसर पण मोठा आहे आणि आतमध्ये जी व्यवस्था आहे ते पण मोठी आहे. तर यावर्षी आम्ही 5 ते 5.5 स्क्वेअर फीटच्या मंदिरचा परिसर बनवलेला आहे. आणि नेहमी आम्ही काय करतो जे मंदिरची आम्ही व्हिजिट करतो त्याची प्रतिकृती आणि त्याची प्रतिकृतीची जे डिटेलिंग असते ते इंडोरमध्ये कसं काय सेट करता येतं त्याची आम्ही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतो.
यावेळी कस्टमरच्या धर्मामध्ये तुम्ही कोणी बघितलं असेल किंवा युट्यूबवर बघितलं असेल तर आतमधला परिसर हुबहू आम्ही तिकडे केलेला आहे. आणि ह्यामध्ये कस्टमरच्या धर्मामध्ये ओरिजिनल मंदिर जे आहे त्यामध्ये एक मोठा हनुमानजीचा स्टॅच्यू उभारला आला आहे. ते 3 वर्षापूर्वी आला होता. त्या आम्ही समिती वगैरे बसलो आणि त्याची USB म्हणून हनुमानची जी प्रतिकृती आहे ती आम्ही 32 फुटाची इकडे बनवलेली आहे. आणि पूर्ण परिसरमध्ये जेवढी मटेरियल वगैरे आम्ही वापरतो ते सगळं FRP आणि स्टील असतं. त्यामुळे पर्यावरणाला लक्षात ठेवून सगळी वस्तू आम्ही रियूज रिपीटेडली करतो आणि हे पर्यावरणामध्ये आम्ही लक्ष देतो. थर्मोकोलचा युसेज किंवा दुसरं कुठलेही युसेज जे आम्ही पर्यावरणाला जे हानी होतं तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वापरत नाही. आता हे परिसरमध्ये आम्ही जेव्हा जसं सांगितलं 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिजिट केलं होतं. व्हिजिट केल्यानंतर आमचे पूर्ण 3 वाजता फॅब्रिकेटर असतात, डिझाईनर असतात, ते सगळं बसतं आणि वेगवेगळे 2 ते 3 ऑप्शन वगैरे बनवतो आणि त्यानंतर आम्ही समिती बरोबर बसतो आणि एक फायनल लेआउट फायनल करतो आणि त्या हिशोबाने सगळे पीसेस वगैरे डिटेलिंग करून पूर्ण रेडी करतो आणि ते गोल्ड करून नंतर त्याची मातीने आम्ही गोल्ड बनवतो आणि त्यानंतर गोल्ड बनवून त्यानंतर एखाद्यामध्ये आम्ही स्ट्रक्चर वगैरे बनवतो. देखाव्यासंबंधी आणि इतर अनेक गोष्टी जशी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा इथे कुठेही वापर करत नाही. पर्यावरणाची काळजी घेतो. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या पोलीस खात्याच्या आमच्या सूचना आहेत त्याचप्रमाणे इतर व्यवस्था ज्या आहेत आमची त्या व्यवस्थेसंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक राणे हे देतील. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 60वे वर्ष आहे आपलं मंडळाचं, तर गेली 6 महिने आम्ही आमचे जे मार्गदर्शक आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला मंगळवारी मीटिंग घेऊन 60वे वर्ष कशा रीतीने जे भाविक येतात त्यांची सुरक्षा काय करावी याबद्दल त्यांच्या गायडन्सने आम्ही आयोजन यावेळी केलेलं आहे. यावेळी जो परिसर आहे मंडप आहे त्यामध्ये 40 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर अग्निशामक म्हणजे आग वगैरे लागली तर त्यासाठी 32 अग्निशामक सिलेंडर आम्ही मंडपात त्याचप्रमाणे परिसरामध्ये आपण ठेवलेले आहोत. त्यानंतर मंडपामध्ये त्यानंतर VIP गेट आणि भाविकांची लाईन यामध्ये काही झाले तर प्रत्येक व्हॉलंटियरला आम्ही 20 वॉकी टॉकी देण्यात आलेली आहे जेणेकरून प्रत्येकजण एकमेकाच्या संपर्कात राहील आणि काय झालं तर तिकडे मग तो वॉकी टॉकी ज्याला मेसेज मिळेल ते तिकडे जातील. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आंबोली पोलीस स्टेशन असेल, DN नगर पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल यांचं चांगलं सहकार्य मिळतं. त्यांच्यासाठी आम्ही इथे आमच्या मंडळाच्या मैदानाच्या बाहेर बूथ बांधतो आणि यावर्षी त्याची सोय केलेली आहे. जे भाविक येतात आणि पावसाळा असल्यामुळे जे भाविक येतात त्यांच्यासाठी आम्ही रांगेसाठी शेडही बांधलेली आहे जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आमचे जे एक VIP गेट त्यानंतर जे जनरल पब्लिक असते त्यांचा एक गेट असे मिळून 3 गेट आहेत. तर 3 गेटला आमचे मेटल डोअर डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेकिंग करण्याकरता 4 हँड मेटल डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहे. आणि पूर्णपणे आम्ही भक्तांची सुरक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतो. आमचे स्वतःचे 250 ते 300 व्हॉलंटियर आहेत. त्यानंतर पोलिसांची मदत असते आणि हे सर्व करत असताना आम्ही भक्तांची ही काळजी म्हणजे त्यांना पाण्याची सोय करणे म्हणजे लाईनीमध्ये वगैरे तेही आम्ही करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर FSI AI म्हणजे सुरक्षा सेफ्टी अशी एक महाराष्ट्रामध्ये कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. तर गेली 15 वर्षे ते जे मंडळ रजिस्टर आहेत त्यांच्याकडे फॉर्म भरतात, त्यांचं ऑडिट करतात
आणि त्यामधून ते एक मंडळ सिलेक्ट करतात. तर गेली 10 वर्षे आम्ही त्यांचं पहिलं किंवा दुसरं प्राईज आम्ही कंटिन्यू घेतो आहोत. आणि ते ज्या सूचना करतात म्हणजे त्यामध्ये सगळे म्हणजे जे येतात तिथे ऑडिट करायला, त्यामध्ये पोलीस आहेत, तज्ज्ञ असतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं झालं पाहिजे, ते हे पाहिजे. त्यांनी पॉईंट सांगितलेला की असेंबली पॉईंट पाहिजे, म्हणजे काही झालं तर लोकांनी कुठे जमायचं त्यासाठी तुम्ही एक असेंबली पॉईंट ठेवला पाहिजे. तर असे काही त्यांच्या सूचना असतात ते आम्ही दरवर्षी पाहतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्हाला फर्स्ट प्राईज मिळतं. आणि याही वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे जे काही त्यांनी आम्हाला गायडन्स केलं होतं ते आम्ही इथे आटोकाट प्रयत्न केलेला आहे करायचं. आणि भाविकांची भक्तांची सुरक्षा हे पहिलं आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. की यंदा सरकारने महागणेशोत्सव म्हणून या उत्सवाची एक वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा महागणेशोत्सव जो महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून साजरा होणार आहे त्यात आमचा मंडळाचा सुद्धा सहभाग आहे. या मंडळाच्या वतीने जी सरकारने करोडो रुपयाची मदत या गणेश किंवा खर्च या गणेशोत्सवात करणार आहे, जसं दहीबावकर जे आपले समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मागणी केली आहे, अशी अनेक छोटी मोठी मंडळं आहेत. त्या मंडळांना राज्य सरकारने महागणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना मदत करावी. कारण अनेक लहान मोठी मंडळांना पैशाची आर्थिक चणचण यावेळेला भासते. तर त्यांनी मागणी केली आहे की अशा मंडळांना मदत करावी. या मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व बाबीवरचं विवेचन आपल्यासमोर ठेवावं. एक उत्कृष्ट मंडळ किंवा एक जबाबदार मंडळ म्हणून कसं आपण पाहिलं पाहिजे किंवा कोणाला सगळ्यांनी कसा मेसेज दिला पाहिजे. तर हा एक मेसेज कोणाच्याने आमच्याकडनं एक मंडळाचे उत्कृष्ट मंडळ जे आम्हाला नेहमी पारितोषिक मिळतं त्याच्यात आता पण मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे मला एक सांगावंसं एक वाटतं हे आमचं 60वा डायमंड जुबली हीरक महोत्सव होतं. या निमित्त आपण एक अंधेरीचा राजा जसं हे आपण लोगो बनवणं स्पेशल ही कल्पना आहे. फणससाहेब म्हणून लाला काढणारी कल्पना आली ती एवढी हाईप झाली की त्याचं फार त्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सगळे म्हणजे देशभरातनं नाही जगभरातनं 400 स्पर्धकांनी भाग घेतला. ह्या स्पर्धकांमध्ये आपण त्यांना काही शब्द वर्ड्स दिले म्हणजे हे पाहिजे आम्हाला 60 हा आणि अंधेरीचा राजा हे पाहिजे ही गोष्ट पाहिजे. आणि मग त्यांना तो विषय दिला आणि आम्ही 1 महिन्याचा टाइम दिला होता. त्या सगळ्यांना आपण वेळेवर आमच्या साईटवर त्यांना टाकायला दिलं. आणि ह्याच्यासाठी आपण सिलेक्शन आम्ही कोणी मंडळातल्या एकही माणसाने इतकी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण दिवसभर पण आम्ही इंटरफेअर केला. ह्याच्यासाठी आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्याचे ते स्टुडंट जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता तिथे ते प्रोफेसर पण राहिलेले आहेत आणि आता त्यांचं प्रोफेशनल त्यांचा बिझनेस तोच आहे. त्यांना आपण त्याच्यासाठी निरीक्षक म्हणून नेमलं म्हणजे त्यांनी हे सिलेक्ट करायचं आणि हा जो त्यांनी ह्याच्यामधला हा जो तुम्हाला इथे दिसतोय छोट्या प्रमाणात आहे त्याचा ते मोठमोठं शिकत होतं. तर ते दिसलेले आपल्याला आपण बनवलेलं आहे. आणि जर फर्स्ट वेळेस जेव्हा मिळालं त्याचा रोड म्हणून नाव आहे आणि जे प्रोफेसर सिलेक्शन त्यांचं सुर्वे म्हणून नाव आहे. दुसरं अनेक वेगळं जे आपण 50व्या वर्षी पण ठेवलं पोस्टाचं ऑफिशियल लाईफ पोस्टाचं तिकीट असतं ते आपण 50व्या वर्षी बनवले. ह्या वर्षी आपण बनवले पोस्टाचं ऑफिशियल हे पोस्टाचा जो त्यांचा लोगो आहे तो त्याच्यावर आपला आपण हा लोगो घेतला आपला 60 वर्षाचा आणि तो तुम्ही पोस्टाने ते पोस्ट करू शकता ऑफिशियल असं आपण पोस्ट स्टॅम्प बनवलेला आहे. त्याचं आपण ओपनिंग गणपतीमध्ये करू पहिल्या दिवशी. अशी तिकीट 5 रुपयाचे. आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती
अनेक गोष्टींचं भान ठेवते, मग तो विमा असो, भक्तांचा विमा, सगळ्यांचा विमा, सुरक्षितता बाबतीत पोलिसांनी दिलेल्या आम्हाला जे सूचना आहेत त्या सूचना मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीसाठी आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रावरती देशावरती संकट येतं, आपल्याला आठवत असेल की मराठवाड्यामध्ये मोठा भूकंप ज्यावेळेला झाला, असाच गणेशोत्सवाचा आनंद चतुर्दशीचा आदला दिवस होता. त्यावेळेला सुद्धा आमच्या मंडळाने जी मिरवणूक आमची नेहमी वाजत गाजत व्हायची होते ती आम्ही त्यावेळेला कमी केली, तिचे शांतपणे आम्ही मिरवणूक काढली आणि त्याच वेळेला जी काय मदत करता येईल ती मदत करण्याचा आमच्या सगळ्या मंडळांनी त्यावेळेला पुढाकार घेतला आणि आमच्याबरोबर आमच्या अंधेरी विभागातल्या सगळ्या मंडळांनी त्यात आम्हाला सहकार्य केलं होतं. अशा अनेक गोष्टीसाठी आम्ही शुभारंभ केलेला आहे. अनेक प्रथा आझादनगर उत्सव समितीच्या या अंधेरीच्या राजाच्या कडनं सुरुवात झाली आहे आणि त्यासंबंधी माहिती देण्यासाठी मी आमचे मंडळाचे खजिनदार, त्याचप्रमाणे या विभागाचे आमचे शाखा प्रमुख सुबोध चिटणीस यांना मी पुढील माहिती. सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पावला अंधेरीचा राजा हे आमचं मंडळ आहे आणि ह्या मंडळाने ड्रेस कोड हा एक अतिशय 2012 साली गंभीर विषय होता. सर्व शासनाकडून, पोलिसांकडनं बऱ्याच प्रमाणावर आमच्या मंडळावर दबाव आला होता. आमचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी एक अशी घटना महिलांबाबत घडली होती. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपण एक ड्रेस कोड लागू करावा आणि 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी ड्रेस कोड लागू नाही आहे. 12 वर्षावरील जे मुलं अथवा मुली या सर्वांसाठी म्हणजे कॉमन ड्रेस कोड लागू केलेला आहे. असं काही महिलांसाठीच नाही आहे किंवा पुरुषांसाठी नाही आहे, पण हा ड्रेस कोड लागू केला. हाफ पॅन्ट, छोटे स्लीवलेस ब्लाऊज किंवा लहान कपडे परिधान करून आलेल्या आमच्या भक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही दर्शन घ्या, परंतु त्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी लुंगी ठेवलेली आहे, शॉल ठेवलेली आहे. त्या शॉल तुम्ही वापरा व त्यानंतर परत मंडळाकडे द्या, जेणेकरून दुसऱ्या पण जे भक्त येतील लहान कपडे घालून त्यांना दर्शन देता येईल. तर या दर्शनासाठी कोणालाही वंचित ठेवलं जात नाही, कारण की आपण पाहिलं असेल व्हॅटिकन सिटी सारख्या मोठ्या जे आज पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असं चर्च आहे त्या ठिकाणी देखील हा ड्रेस कोड लागू आहे. त्याप्रमाणे आम्ही या 2012 म्हणजे 13 वर्ष हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पावला अंधेरीचा राजा येथे हा ड्रेस कोड लागू केला. परंतु आता माझ्या मते जवळजवळ सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये, अगदी शिर्डी संस्थान असो, सिद्धिविनायक मंदिर असो, अशी सर्व मंदिरांमध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि या ड्रेस कोडमुळे अनेक ठिकाणी जे काही लोकांना त्रास सहन करत लागत होता किंवा भांडणं वगैरे होत होती, तर ती सर्व टाळली जातात. हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता शासनाने देखील माझ्या मते कोणत्याही प्रकारचं अडचण आणली नाही आहे. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने 12 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आज 12 ते 13 वर्षापूर्वी आणि आज हा ड्रेस कोड संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमची जी आता अंधेरीच्या राजाची मूर्तीची स्थापना जी आहे ती 27 ऑगस्टला 2025 रोजी आहे. सकाळी 11:30 वाजता पूजेत प्रारंभ होईल. 12 वाजेपर्यंत पूजा पूर्ण होऊन आरती 12:30 होईल आणि 1:30च्या दरम्यान सर्व भक्तांसाठी हे मंदिर 24 तास सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व सर्वांनी या
गणेशाचा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे विनंती। जो पहला दिन है यहाँ पर ये बार तो बहुत सेलिब्रिटी लाइनअप हुआ है, कम से कम 10-12 सेलिब्रिटी पहला दिन ही आ गए, जैसे अक्षय पूरन सिंह है, परमवीर सिंह है और बड़े लिस्ट यहाँ पर है मेरे पास। जो दंगल टीवी है उसका पूरा टेलीकास्ट यहाँ पर दर्शन लेने वाले हैं। तो पूरा पहले ही दिन एक बार बॉलीवुड यहाँ पर दिखेगा और सब दर्शन करने के लिए आएंगे और पूरा जो 15 दिन का फेस्टिवल है जो डायमंड जुबली ईयर उसका पूरा आनंद जरूर सब लोग लेंगे, क्योंकि पूरा आप देखेंगे अंधेरी का राजा का परिसर पर स्पेशल लाइटिंग पूरा 60वां साल का हिसाब से डाला हुआ है और ये लाइटिंग पूरा मुंबई में एक मशहूर विषय होगा चर्चा के लिए। 60 साल पूरे होने की खुशी में मैं प्रियंका चोपड़ा आप सबको हार्दिक शुभकामनाएं भेज रही हूँ। सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। हे सगळं जे आहे हे आम्ही आणि स्वतःहून देतात, आम्हाला स्वतःहून फोन करतात, ते येतात। जसे आता जॉय मुखर्जींच्या मिसेस आहेत त्यांनी मला आज फोन केला होता, ते म्हणाले की मलासुद्धा यायचं आहे आणि मग ते नाव सांगितलं नाही कोणाला घेऊन यायचं आहे, पण त्यासुद्धा सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येणार आहे। तर असं एक भक्तांमध्ये आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे, सेलिब्रिटी असो किंवा सामान्य गणेश भक्त असो, प्रत्येकाला आम्ही मूर्तीच्या चरणस्पर्श आम्ही करून देतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या इन्स्ट्रक्शन आहेत, अजिबात धक्काबुक्की करायची नाही, मूर्तीचं संरक्षण फक्त करा, कोण त्याच्यावर पडणार नाही हे बघा, बाकी कोणाला एकालाही धक्का लागता कामा नये। आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 40 CCTV आमचे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, आम्ही स्वतःसुद्धा 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो। आमच्या प्रत्येकांच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळं CCTVचं जे शूटिंग आहे ते आम्हाला दिसत असतं, म्हणजे कुठून ना कुठे कोण ना कोणतरी बघतं की कोण जर गैरप्रकार करत असेल तर अशा लोकांना आम्ही लगेच बाहेर करतो। परंतु आता मुलं जी आमच्याकडची आहेत, ते कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहेत ते आता ट्रेन झाले, त्यांना माहिती आहे की आपले सिनियर आपल्याकडे बघत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा वागणूक तशी करतात आणि त्यामुळेच आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतेही पोलीस जे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला सातत्याने एक शिस्तप्रिय आणि एक चांगला गणेश उत्सव तुम्ही साजरा करता म्हणून आम्हाला बक्षीस मिळत असतं।